नवी दिल्लीत आजपासून 2 दिवसांचं राष्ट्रीय सुरक्षा रणनीती संमेलन. केंद्रीय मंत्री अमित शहा होणार सहभागी. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर होणार विचारमंथन. जपानच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल जपान भारत व्यवसाय सल्लागार समितीच्या गोलमेज परिषदेत झाले सहभागी. एक देश एक निवडणूक यावरच्या संयुक्त संसदीय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक. माजी मंत्री पी चिदंबरम यांच्यासह विविध तज्ज्ञ आणि संस्थांसोबत चर्चा. रशिया दौऱ्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर मॉस्को इथे दाखल. भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं भूषवणार सहअध्यक्षपद. रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात आदर्श आरोग्य सहाय्य प्रारूप उभं करणार. अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागून 3 नवजात बालकांचा मृत्यू तर 36 बालकं सुखरूप. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर. भारतीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं हंगेरी इथे झालेल्या प्रतिष्ठेच्या कनिन्सा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा 400 डावांचा टप्पा.